मोर्शी येथे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी। समता विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष माऊली बोराटे यांच्या नेतृत्वाखाली आणि समता विकास संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थित अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली वाटेगाव या ठिकाणी झाला। काही कामाच्या ह्याच्यामुळे ते मुंबईला आले। मुंबईला त्यांनी आल्यानंतर जी चालू व्यवस्था आहे की बाबा गोरगरिबांवरती अन्याय होतोय, कामगारांवरती जे अन्याय चालू आहे, त्यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या माध्यमातून कामगारांची चळवळ उभी केली। 16 ऑगस्ट 1947 ला त्यांनी लाखोचा मोठा मोर्चा त्या ठिकाणी काढला। गरीब माणूस आहे तो अजून छोटाच राहिलेला आहे आणि मोठा माणूस आता मी तुम्हाला सांगितलं अंबानी सारखा माणूस 3-3 महिने झाले लग्नच करतोय, लग्नाचंच मोठे इव्हेंट करतोय। तसं अण्णाभाऊंनी चालू व्यवस्थेवरती घाव घातला। त्यांच्या प्रबोधनाच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून त्यांनी सगळं बघितलं की बाबा गरीब माणूस गरीब राहिलाय आणि श्रीमंत माणूस श्रीमंत होत चाललाय। ही जी दरी आहे ती समान झाली पाहिजे। अनेक कामं त्यांनी जे व्यवस्थेवरती जे अन्याय अत्याचार चाललाय त्यांच्या प्रबोधनाच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून, कादंबरीतून त्यांनी मांडण्याचं काम केलं। अशा ह्या थोर समाजसुधारकाला, सत्यशोधकाला मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो। समता विकास संघ आयोजित आज महापुरुषांची जी जयंती आपण आयोजित केलेली आहे, अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि समता विकास संघाचा महापुरुषाचा विचाराचा जागर पुढे कसा घेऊन जाईल हे जे माऊली बोराटे आणि सर्व कमिटी संघाने जो काही विचार केलेला आहे तो खूप महत्वपूर्ण आहे। विषय म्हणजे आजचा विषय आहे अण्णाभाऊ साठे यांची जयंती। अण्णाभाऊ साठे लोकशाहीर होते आणि मार्क्सवादी विचाराचे ते एक हे होते, प्रवर्तक होते। लालबावट्यातून त्यांनी अण्णाभाऊ साठे यांनी कष्टकरी कामगार वंचितांचा आवाज सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी चौकात लोकशाहीतून शाहिरीतून तो समाजापर्यंत संदेश जलसे होते आणि त्या जलसेतून त्यांनी कामगारांना, ते गिरणी कामगार असतील, मिल कामगार असतील आणि जे काही कामगार होते त्या कामगारांसाठी अण्णाभाऊ साठेंनी चांगल्या रीतीनं ते काम केलं। त्यावेळेस 1900 महाराष्ट्र निर्मिती व्हायची आधी म्हणजे 1950 ते 1960च्या दरम्यानच्या जे कार्य आहे ते खूप कार्य उल्लेखनीय होतं। म्हणजे अण्णाभाऊ साठे रशियापर्यंत त्यांनी त्यांचा जो प्रवास आहे जीवनाचा, साहित्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी एक जागृती केली। समाजात 2 प्रकारची लोक असतात, एकच व्यक्ती असतो पण त्याच्यात 2 प्रकार असतात। एक म्हणजे आपण काय म्हणतो तो विचारवंत असू शकतो पण तो कृतीशील नसतो। तो काय तर खेळच लिहितो, स्क्रिप्ट लिहितो, मांडणी करतो म्हणजे डायरेक्टर। पण हिरो काय असतो तर ती मांडणी चित्रीकरणाच्या वेळेस हिरो तुम्ही हिरोला जास्त ओळखीता पण डायरेक्टरला ओळखले नाही। म्हणजे समाजात 2 प्रकारची लोक असतात। त्याला एक असं पण भाषेत म्हटलं जातं बोलके पोपट आणि करते समाजसुधारक किंवा करते कार्यकर्ता तोच माणूस असतो। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर अण्णाभाऊ साठे हे विचारवंत पण होते, साहित्यिक पण होते आणि तरुणांना, कष्टकरी कामगारांना, वंचितांना जागृत करण्याचं त्यांच्याकडे हातोटी होती। म्हणजे ग्रामची नावाचा जो पाश्चिमात्य देशाचा जो मार्क्सवादी विचारवंत होता, जो महाराष्ट्रामधला भारतातला जर ग्रामची जर कोण असेल तर ते म्हणजे अण्णाभाऊ साठे। एवढं त्यांचं लिखाण ते होतं। आता त्यांच्या लिखाणातला जो नायक असायचा ना, हा नायक विद्रोही होता। म्हणजे तिच्यावर जर अन्याय झाला तर शांत नव्हतं। म्हणजे अण्णाभाऊ साठे नंतर जे दलित साहित्य आलं, ते दलित साहित्यामध्ये आमच्यावर खूप अन्याय झाला। पण अण्णाभाऊ साठेंची कुठली कथा घ्या, फकीरा घ्या, म्हणजे फकीरासाठी मोठी कलाकृती त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली। याच्यातून आपल्याला हेच दिसून येणार आहे की अण्णाभाऊ साठेतला नायका असो ही मात्र आक्रमक होती, विद्रोही होती, ती सहन नव्हती करत। तिचा अन्याय झाल्यानंतर ती त्या व्यवस्थेला प्रश्न विचारणारी ती एक नायिका होती अण्णाभाऊ साठेंच्या कथेत। म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर, कम्युनिस्ट विचारांचा चांगला प्रभाव होता। लालबावट्यातून त्यांनी काम केलं आणि क्रांती कशी होणार, परिवर्तन कसं होणार साहित्यातून ती मांडणी अण्णाभाऊ साठेंनी केली। म्हणजे
बहुजन समाजामध्ये जर पाहिलं तर फुले महात्मा फुले सामाजिक इतिहासकार होते की ज्यांनी एक इतिहास लिहिला वंचितांचा शोषितांचा, ज्यांनी हक्काधिकारासाठी लढाई लिहिली. म्हणजे महात्मा फुलेंपासून जी काही सुरुवात झाली ती राजेशराव महाराज नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ती साहित्याच्या रूपाने कशी समाजापर्यंत पुढे येईल तिची मांडणी जर कुणी केली असेल ते म्हणजे अण्णाभाऊ साठे. अशा रीतीने आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि अण्णाभाऊ साठे पाहताना तर माझा दृष्टिकोन आहे की अण्णाभाऊ साठेंचं साहित्य सगळ्यांनी वाचा. एक कथा वाचा, एक कादंबरी वाचा, बाकीत जा. 100 रुपयाला जवळपास तुम्हाला 15 ते 20 कथा संग्रहाचा त्यांचा एक असा मोठा संच भेट, फक्त 100 रुपये. आणि कथा संग्रह वेगळा आहे आणि कादंबरी संग्रह वेगळा आहे. तर तुम्हाला 200 रुपयात तेवढं जर तुम्ही आणलं ना आणि निवांत वाचलं ना, मी तर म्हणतो 6 महिने जर दिले अण्णाभाऊ साठेच्या कथा कादंबरी वाचायला तर खूप स्पीड मध्ये तुम्ही वाचतात. एवढं आनंद वाटतो, एवढं म्हणजे हे वाटतं, ट्विस्ट वाटतं त्यांच्या. स्पेन भाषा, इंग्लिश भाषा, जगातल्या अनेक भाषेत जर कुठल्या साहित्यिकाचं जर साहित्य हे झालं असेल ना, भाषांतर झालं असेल तर ते म्हणजे अण्णाभाऊ साठे. मी सांगतोय माझा महत्वाचा मुद्दा असा आहे की अण्णाभाऊ साठे हे खरंच ग्रामशी आहेत, भारतातले ग्रामशी आहेत, एक साहित्यिक आहे, एक क्रांतिकारक आहे, विचाराची प्रेरणा घेऊन परिवर्तन करणारे ते क्रांतिकारक आहे. आणि आज जयंतीनिमित्त मी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समता विकास संघ शिरूर तालुका अध्यक्ष जे माझ्या जबाबदार दिलेले माऊली बोराटे असतील, आपले पदाधिकारी असतील, त्या रीतीनं आज मी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला निमित्त विनम्र असं अभिवादन करतो. आणि अण्णाभाऊ साठे यांचं कार्य आपण सगळ्यांनी वाचनातून पुढे घेऊन जा. नुसतं वाचू नका तर काहीतरी करून दाखवा, कुठल्या तरी घटकाला स्पर्श करा, एवढा संदेश मी याच्यातून देतो. थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय अण्णाभाऊ. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी जीवन जगण्यासाठी संघर्ष केला. काही कालानंतर त्यांनी मुंबईला आपले उदरनिर्वाह करण्यासाठी त्या ठिकाणी मुंबईमध्ये पोहोचले आणि त्यांचं लिखाण असेल, वंचितांसाठी असेल, बहुजनांसाठी असेल, अत्यंत सुरेख सुंदर असं लिखाण त्यांनी आपल्या लेखणीतून सर्व जगांसमोर मांडलं. त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो.